Good morning. Today we take examples in 7.4. Okay, example number 1. For that formulas are very important for us because by using that formula you can solve easily the examples in 7.4. Example number 1. So you have to find that shaded portion. That means it is called minor segment. It is a 45. A is the center of circle angle BAC. Okay. ABC is 45. ABC is 45. Okay. AC is 7√2. Find area of segment BX. Okay. So listen. Baga, you have to give an angle ABC. In triangle ABC, AB is equal to AC. Radii of same circle. Okay? Isn't it? So that's why angle ABC is equal to angle ACB. That two angles are congruent. What is the result? Isosceles triangle theorem. Isosceles. Okay? So is equal to 45. So major angle A plus angle ABC plus angle ACB is equal to 180. Angle sum property of triangle. Sum of measure of three angles of triangles is 180. Out of that two angles are 45. Is become 90. So angle A is 90. Okay. First we solve that example by first formula. So find area of sector, area of triangle. Area of sector theta upon 360 pi r square. Theta is आता 90 आला बघा. 360 pi is not given. So value of pi is 3.40 and r is आता 7√2 bracket square. Instead of that you can take pi दिलेला नाहीये, so you can take 22 upon 7. So 90 upon 360, 22 upon 7. 7√2 upon 1 काय नाही केलं मी फॉर्म्युला किमती भरल्या फक्त पायची किंमत टाकली r टाकला हे दोनदा लिहिलं 0 गेलं 9 1 9 9 36 7 7 कॅन्सल झाले 22 गुणिले हा 7 आणि √2 * √2 2 आणि खाली आलं 4 2 2 4 आणि 2 11 22 हे आलं 77 cm². आलं का इथपर्यंत? हा काय आला एरिया ऑफ सेक्टर. आता एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 90 असल्यामुळे बेस इंटू हाईट म्हणजे हा बेस ही हाईट म्हणजे 7√2 आणि 7√2 साथी 49 आणि √2 किती होईल? वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2 म्हणजे वर्गमूळ 4 म्हणजे 2. हा 2 केला हा आला 49 cm². सोपं गणित होतं एकदम. सो एरिया ऑफ सूत्र हे मायनर सेगमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल. सेक्टरचा 77 ट्रायंगलचं 49 म्हणजे झालं 28 9 8 17 4 4 6. ओके दॅट इज द आन्सर. किती फास्ट क्लिक केलं बघा. त्याच्यामध्ये काय असं विशेष नव्हतं म्हणून ते आपलं पटकन झालं. काय नाही फक्त हे महत्वाचं होतं. हा थीटा हा 45 आहे म्हणजे हा 45 असेल. आयसोसेलेस ट्रायंगल आहे आणि अँगलचा प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल तिघांची बेरीज 180 असते म्हणजे हा 90 आला. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला वापरला, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरला आणि मग एरिया ऑफ मायनर सेगमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल. इजंट इट? ओके. नाउ सेकंड मेथड. आता हे पुसू का? ओके. सेकंड मेथड म्हणजे फॉर्म्युला आहे बघा.
थिटा आपला 90 आला लक्षात ठेवा. मग आकृती पुसतो बरं का. आता तो मोठा फॉर्म्युला एरिया ऑफ मायनर सेगमेंट आर स्क्वेअर पाय थिटा अपॉन 360 साइन थिटा अपॉन 2. आर चा स्क्वेअर. आता आर किती होता आता ज्याच्यात 7√2 आहे ना. 7√2 ब्रॅकेट स्क्वेअर 22 अपॉन ह्या झाला 90 अपॉन 360 साइन 90 अपॉन 2. हा 2 टाइम्स लिहूया. 7√2 7√2 0 0 गेला 9 चौक 36. बघा हा 22/7 आहे खाली 4/1 आहे. म्हणजे हा 1/4 होईल. बरोबर आहे. म्हणजे 22/28 येईल. बघा कसं आलं कळलं का. हे 22/7/4 आहे ना. त्याला छेद 1 करून भागिले रूट गुणले केलं रेसिप्रोकल घेतला. साइन 90 ची किंमत 1 आहे. चार्ट मध्ये बघायची आहे. 7 7 49 बरोबर. √2 गुणिले √2 √4 म्हणजे 2. इथे 28 2 2 याला भागलं म्हणजे 14 राहतं. खाली 14 ने वर 14 ने गुणलं म्हणजे डिनॉमिनेटर 28 आलं. हा 22 मायनस 14 22 मधून 14 गेले 8 किंवा इथे तुम्ही भागा ना. बे 1 बे 1 बे बेचं बरोबर आहे का. बघा 14 राहिलं. मग बे 7 14 म्हणजे खाली 7 वर 7 49 आणि हा 2 खाली 14 आहे ना. मग डिनॉमिनेटर 14 होईल 40 वरती 11 आहे. 7 2 खाली 7 ने गुणलं वर 7 ने गुणलं 11 तून 7 गेले 4 बे 1 बे 7 14 7 7 49 7 चौक. बघा बरं सेम आहे. अशा पद्धतीने आपण पहिलं एक्झाम्पल दोन्ही पद्धतीने सोडवलंय. आता खूप सोपं होतं. जरी 7√2 असेल तरी सिस्टमॅटिक आपण किमती भरल्या तर आय थिंक यू आर नो एनी प्रॉब्लेम टू सॉल्व दॅट टाइप ऑफ एक्झाम्पल्स. सो नाउ वी टेक एक्झाम्पल नंबर 2. आता हे जे आहेत आता मी एकाच पद्धतीने सोडून दाखवतो. तुम्ही आता दुसरं फॉर्म्युला तुम्ही तुमचं बघा. त्याच्यात सुद्धा आपल्याला जो शेडेड पोर्शन दिसतो तो मायनर सेगमेंट आहे. ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. मेजर आर्क POR आहे. बघा मेजर आर्क POR आकृतीत बघा. मेजर आर्क PQR आहे. सॉरी PQR बरोबर मेजर अँगल POR असेल. इट इज अ सेंट्रल अँगल. दोघांचं मेजर सारखं इज इक्वल टू 60 डिग्री. कारण म्हणणार मेजर ऑफ सेंट्रल अँगल आकृती बघून लिहा. या कोणाचं आणि या कंसाचं या आर्कचं आणि अँगलचं मेजर सारखं असतं. म्हणजे हा थिटा आला बघा 60. OP is 10. OP is radius. So it is a 10 cm and theta is equal to 60. पहिलंच एरिया ऑफ आपलं शेडेड पोर्शन काढायचा म्हणजे सेगमेंट येतो मायनर. सेक्टर काढू. एरिया सेक्टर थिटा अपॉन 360 पाय आर स्क्वेअर 60/360 पायची किंमत 3.14 आर म्हणजे 10चा वर्ग. आर 10 आहे. 60 भागिले 360 314 भागिले 100 पॉईंट काढून टाकलाय आणि हा 10 दोनदा लिहिलाय फक्त. बस 10 2 टाइम्स रिमूव्ह द पॉईंट. 0 0 गेलं 6 6 36 हे 2 0 गेले. बेत्रिक 6 आणि ह्या 157/3 याला भागा 3 15 3 2 6 खाली आला 1 3 6 18 3 6 18 3 6 18. पॉइंट नंतर तिसरं घर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर दुसरा एक वाढवा. हा एरिया ऑफ सेक्टर. आता एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 आर स्क्वेअर साइन थिटा. हा 1/2 रेडियस 10 आहे आणि साइन किती आहे 60 आहे. थिटा 60 आहे ना. मग साइन 60 अर्धा आहे. 10 दोनदा लिहा स्क्वेअर आहे म्हणून. आणि हा √3/2 या साइन 60 चार्ट मध्ये बघा. बे पंचे म्हणजे 15 किती झालं 25 आणि √3 1.732. मला वाटतं 1.73 दिलेलं आहे.
25 त्रिक 75, 25 175 आणि 7 182, 25 25 35 आणि 8 8 आणि 5 13 43. पॉईंट आता 2 घर आहे. बघा या फॉर्म्युल्यामध्ये एरिया ऑफ सेक्टर काढला, एरिया ऑफ ट्रायंगल काढला, दोघांची सबट्रॅक्शन. सो एरिया ऑफ तुम्हाला विचारताना काय म्हटलं, शेडेड पोर्शन म्हटलं का? यस. एरिया ऑफ शेडेड रिजन किंवा शेडेड पोर्शन इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर आणि एरिया ऑफ ट्रायंगल. सेक्टरचा एरिया आला होता बघा 52.67 वजा 43.25, 52.67 आणि 43.25. खाली राहिले 2, खाली राहिले 4, टेक हातचा गिव हातचा बाद, हे राहिले 9, 9.42 to 9.42 cm square. इट इज व्हेरी सिंपल. तुमच्या लक्षात आलं असेल. हेच गणित ह्या फॉर्म्युला झाले, तुम्ही ह्या फॉर्म्युला करू शकता. बघा वाटलं तर मी नाही म्हटलं होतं, पण तरी एवढं गणित तुम्हाला सोडून दाखवतो. r square pi theta upon 360 sin theta upon 2, r चा स्क्वेअर म्हणजे 10 स्क्वेअर 3.14, थीटा म्हणजे 60/360, sin थीटा म्हणजे sin 60/2 बरोबर. हा 10 गुणिले 10 3.14/6. साइन 60 ची किंमत वर्गमुळात 3 असे बघा 3/2 छेद 1 याला उलट करा म्हणजे √3/4 होईल. सहा आणि 4 चा जो एलसीएम आहे तो 12 आहे बघा 12. इथं 6 दुने 12 4 त्रिक 12 छेद समान होईल. 6 दुने 12 2 ने गुणायचं याला, खाली 2 ने गुणलं वर 2 ने गुणा म्हणजे हा 6.28 होईल. 1.73 खाली 4 त्रिक 12 खाली 3 ने गुणलं वर 3 ने गुणा म्हणजे गुणिले 3 होईल. 6.28 3 ने गुणा 3 त्रिक 9 3 7 21 3 2 5 6.28 5.19 9 9 18 1.09 3 त्रिक 9 3 7 21 3 2 5. ओके. आता बघा 10 गुणिले 10 100, 100 गुणिले 109 म्हणजे 109 वर 2 शून्य, 109 वर हे 2 शून्य 2 घर पॉइंट आहे. 109 ला 12 ने भागा, 12 9 108 खाली राहिला 1 वरून घेतला 0, 12 0 0 12 8 96 खाली राहिले 4 12 3 36 9.083. पॉइंट नंतर तिसरं घर 5 किंवा 5 पेक्षा मोठं असेल तर इकडे वाढवा, दुसरं नाही तर सोडून द्या. बघा बराचसा फरक पडला. 9.42 आलाय ते किंवा बाकी बरोबर आहे. 7 5 5 2 7 4 2 6 9 3 12 बरोबर आहे. इथं गुणाकार 25 त्रिक 75 त्रिक 75 175 7 12 18 हातचा 25 18 25 35 35 43 ते पण बरोबर आहे. चेक करूया एकदा. खाली 3.14/6 √3/24 3.14 भागिले 6 √3 भागिले 4 होईल. बरोबर आहे. 6 दुने 12 म्हणजे 6.28 वजा 4 त्रिक 12 खाली 3 ने गुणलं 3 ने गुणायचं 3 त्रिक 9 3 7 21 3 2 5 6.28 9 9 18 1 1 2 9 9 9 9 18 चाल 1 1 2 आणि 5 1 6 बरोबर आहे. 1.09 10 गुणिले 10 म्हणजे 109 भागिले 12 12 9 108 खाली राहिला 1 12 0 0 थोडासा फरक पडतोय बघा. 9.4 9.08 चेक करा तुम्ही कुठे काही चुकलं असेल तर.
म्हणजे तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण सोडू शकता. आता आपण जाऊया तिसऱ्या गणिताकडे. आता पुढचे गणित मात्र आता तुम्हाला एकाच पद्धतीने सोडून दाखवतो. 2 नंबरच्या गणितामध्ये तुम्हाला काय काढायचं होतं, शेडेड पोर्शनच काढायचा होता. आता तिसऱ्या गणितामध्ये बघा, एक्झाम्पल नंबर 3 की ज्याच्यामध्ये आकृतीत बघा शेडेड पोर्शन म्हणजे पुन्हा तो पहिलाच फॉर्म्युला मायनर सेगमेंट किंवा हा मोठा फॉर्म्युला थिटा 30 बघा आणि R 7.5 आहे बघा. सो एरिया ऑफ सेक्टर थिटा अपॉन 360 पाय R स्क्वेअर. तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म्युला पण वापरू शकता. 30 भागिले 360 3.14 गुणिले 7.5 चा वर्ग 30/360 314/100 75. आता 7.5 दोनदा आहे ना, मग 7.5 7.5 75/10 आणि 75/10. काहीच केलं नाही मी अजून. सूत्रात किमती भरल्या, याचे पॉईंट काढून टाकला, की दोनदा लिहिलं, याचा पण पॉईंट काढून टाकला. हा 0 0 हा 12 बरोबर आहे का. 3 चौक 12 3 दुने 6 3 5 15 बे दुने 4 बे 1 बे 5 10 बे 7 14. मला वाटतं आता भाग जात नाही. 157 गुणिले दोघांचा गुणाकार करतो. 25 5 125 25 7 175 7 8 1 75 5 87 भागिले एकावर 1 2 3 4 0 1875 गुणिले 57 7 5 35 7 7 1 50 3 52 7 8 56 5 61 7 6 13 5 5 25 5 7 35 2 37 5 8 40 3 43 5 1 5 4 9 5 7 8 1 1875 5 7 7 5 12 1 13 7 3 10 4 14 9 10 18 1 19 5 7 7 1 8 5 13 7 3 10 4 14 9 9 18 1 19 1 1 2 7 5 35 4 3 7 1 5 3 52 4 5 7 8 56 5 61 7 7 13 0 5 5 25 5 35 37 5 8 43 5 1 5 4 9 ठीक आहे. आता 4 शून्य 1 2 3 4 तिसरं घर 5 किंवा 5 पेक्षा मोठे म्हणजे काय होईल. ओके, cm square, that is the area of sector. Now area of triangle 1/2 r square sin theta. r म्हणजे 7.5 चा वर्ग बरोबर आहे का. रेडियस आणि थीटा इज 30. राईट डाउन 7.5 2 टाइम्स आणि इट इज 1/2 बरोबर. 75 गुणिले 75 किंवा पॉईंट काढून टाका. 75/10 75/10 हा 1/2. जर तुम्हाला भागायचं असेल, याला काही हात लावायची गरज नाही, पण जर भागूशी वाटलं तर 5 ने भागू शकता. 15 5 75 5 2 10 15 5 75 5 2 10 बघा 5 1 5 5 5 25 15 गुणिले 15 225 2 2 4 4 2 8 8 2 16 225 ला 16 ने भागा. 16 1 16 16 25 16 चौक 64 16 0 0 16 96 16 32. तिसरं घर पॉईंट तिसरं घर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर दुसरं 1 ने वाढवा, नाही तर ते 14.06. मग हे सूत्र वापरायचं. एरिया ऑफ मायनर सेगमेंट बरोबर एरिया ऑफ सेक्टर वजा एरिया ऑफ ट्रायंगल. 29.44 वजा
14.04. बघा 29.44 पॉईंट खाली पॉईंट 14.06. 14 6 गेले 8 6 14 हे 3 असेच 9 4 गेले 5. .15. बघा एक्झाम्पल नंबर 3. त्याचं उत्तर बघा 7.4 मधलं एक्झाम्पल नंबर 3. तुम्हाला काय विचारलंय त्यांनी 7.4 एक्झाम्पल नंबर 3. फाइंड द एरिया ऑफ सेगमेंट PQR. काय विचारलंय 0.65 त्याचं उत्तर येतंय. आपलं कुठेतरी चुकलं आहे. बघा अँगल PAR 30 आहे, AP 7.5 आहे आणि एरिया ऑफ सेगमेंट PQR विचारलाय. बर बघा एरिया ऑफ सेक्टर θ भागिले 360 पाय r वर्ग 30 भागिले 360 गुणिले 3.14 गुणिले पायची किंमत 3.14 r म्हणजे 7.5 चा वर्ग 7.5 दोन झालेला 30 छेद 360 3 14 छेद 100 7.5 बरोबर आहे 75 छेद 75 0 0 गेलं 3 1 3 3 2 6 करेक्ट. आता 3 चौक 12 3 2 6 3 5 15 बरोबर. बे 2 4 बे 1 बे हा 157 गुणिले 25 गुणिले 75 157 गुणिले 25 5 125 175 177 187 1875 गुणिले 57. हो व्हेरी सॉरी इथे 2 राहिलं बघा त्याच्यामुळे आपले कॅल्क्युलेशन चुकलेले आहेत. या असंच चुका होतात पार जे आम्ही घाई घाईत मी पण करतोय तेच तुम्ही पण करताय. म्हणजे भागिले 2 एक पॉइंट दिला. आता इथं 2 ने भागून जे उत्तर येईल 2 ने भाग बघा बे 1 बे चौक 8 बे 7 14 बे 1 बे परत पहा बरं का बे 1 बे चौक 8 बे 7 14 बे 1 बे 8 16 बे 7 14 14.72 होईल बरोबर आहे का CM स्क्वेअर. आणि मग इथं 14.72 झालं. पॉइंट नंतर तिसरं घर 5 किंवा 5 पेक्षा मोठे म्हणून वाढवलं 14.72 पॉइंट खाली पॉइंट 14.06 12 तू 6 गेले 6 6 तू 0 गेला 6 0 0 0.66 हे त्याचं उत्तर असेल 0.66 बरोबर आहे का. बघा पाठीमागे उत्तर जे आहे ते 0.65 625 म्हणजे 0.66 चे. तर अशा पद्धतीने बघा काळजीपूर्वक करा. मी सुद्धा काही मध्ये चुका करतोय तसे तुम्ही करू नका. खूप कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागतं. चौथं गणित पहा समजलं सर्वांना. हेच तुम्ही सूत्राच्या सहाय्याने सोडू शकता. यू कॅन ट्राय ॲट होम यू कॅन डू ॲट होम. ओके तुम्ही घरी सोडू शकता ते. पहा सोडून सूत्रामध्ये किती भरून बरोबर 0.66 पर्यंत येतात का. ओके चौथं गणित इन फिगर O इज द सेंटर ऑफ सर्कल PQ इज द कॉर्ड आणि अँगल 90 दिलाय बघा POQ म्हणजे थिटा. आणि एरिया ऑफ शेडेड रिजन काय बरं शेडेड रिजन नीट पहा बरं राईट. सो एरिया ऑफ मायनर सेगमेंट 114 cm स्क्वेअर. फाइंड रेडियस. आता मला मायनर सेगमेंट दिलाय. मायनर सेगमेंटचा फॉर्म्युला हा आहे बघा आणि हा एक दोन फॉर्म्युले आहेत. मी जर हा यूज केला तर एरिया ऑफ सेक्टर थिटा भागिले 360 गुणिले पाय r वर्ग होतं. मग तिथे r माहित नाहीये यू कॅन फाइंड एरिया ऑफ सेक्टर ॲज वेल एज एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 हा 90 असल्यामुळे बेस इंटू हाईट बट r इज नॉट देअर तो पण काढू शकत नाही. मग आपण हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. एरिया ऑफ मायनर सेगमेंट इज इक्वल टू r स्क्वेअर पाय थीटा अपॉन 360 साइन थीटा अपॉन 2. हा एरिया मायनर सेगमेंट दिला 114 r स्क्वेअर माहित नाही. पायची किंमत 3.14 थीटा 90 360 साइन 90 आणि भागिले 2. आता बघा हा 114 असाच 3.14 छेद 4 होईल
साइन 90 ची किंमत 1 आहे. हे फक्त सूत्रात किमती भरले बरं का. 2 दुने 4 म्हणजे छेद 4 आहे. इथं काय करायची गरज नाहीये, पण इथं खाली 2 ने गुणला म्हणून 4 झाले, वर पण 2 ने गुणा. त्या दोघांची बाजूला 3.14 2.00 सो 1.14 अपॉन 4 हे इकडे हाकलून द्या. मग 114 गुणिले 4 छेद 1.14 होईल. हा गुणिले 4 होईल, हा भागिले होईल आणि इज इक्वल टू आर स्क्वेअर. बाजू बदलून घेतली. आर स्क्वेअर इज इक्वल टू 114 गुणिले 4 आणि खाली 114 पॉईंट नंतर 2 घर आहे म्हणून वर 100 लिहिले. पॉईंट काढून टाकला. 100 गुणिले 4 400. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. स्क्वेअर रूट घेतलं, हा 20 चा स्क्वेअर आहे. दॅट इज युअर आन्सर बिकॉज यू हॅव टू फाइंड रेडियस. अशा पद्धतीने सगळ्यात सोपं गणित होतं, पण मोठ्या फॉर्म्युल्याने सोडवायचं होतं. मला असं वाटतं कॅल्क्युलेशन फार सोपी आहे, तुम्ही स्वतः सोडून बघा. आणि लास्ट वन क्वाड PQ. बघा, क्वाड PQ ऑफ अ सर्कल विथ रेडियस. क्वाड PQ ऑफ अ सर्कल विथ रेडियस 15 cm सबटेंड. रेडियस दिले बघा. ओके सेंटर. सबटेंड an angle of 60 degree with the center of circle. हा अँगल दिलाय. फाइंड द एरिया ऑफ मायनर एज वेल एज मेजर सेगमेंट. आता बघा, मुद्दा म्हणून याच्यामध्ये मी आता मोठा फॉर्म्युला वापरतो, शॉर्टकट फॉर्म्युला. एरिया ऑफ मायनर सेगमेंट आर स्क्वेअर पाय थिटा अपॉन 360 साइन थिटा अपॉन 2 आर स्क्वेअर म्हणजे 15 स्क्वेअर. पायची किंमत दिलेली आहे. थिटा 60 अपॉन 360 साइन 60 अपॉन 2. 15 2 झाली 0 0 6 6 36 3.40. बघा फक्त राहिले लिहिलं. हा रूट 3 अपॉन 2 अपॉन 2. हा भागिले उलट गुणिले होईल म्हणजे रूट 3 सॉरी हा 1 हाफ होईल ना. 2 अपॉन 1 2 अपॉन 1 आहे 1 अपॉन 2 होईल म्हणजे रूट 3 अपॉन 4 होईल. बघा सहावी चौक 24 नाही करायचं. 6 त्रिक 12 म्हणजे 6 12 4 त्रिक 12 म्हणून 12 घेतला डिनोमिनेटर. खाली गुणलं 2 ने, खाली 2 ने गुणलं म्हणून वर 2 ने गुणलं. रूट 3 ची किंमत 1.73 ची का. ओके. आणि खाली 4 त्रिक 12 खाली 3 ने गुणलं म्हणून वर 3 ने गुणलं. तीन त्रिक 9 3 असा 21 आणि 1 22 3 आणि 2 5 पॉईंट नंतर 2 घन 6.28 आणि 5.29 9 9 18 3 त्रिक 9 3 7 3 त्रिक 9 3 7 21 3 आणि 2 5.19 9 9 18 एकातून 2 1 गेला 1 9 9 18 चालेल 1.09. तीन ने भागतो बघा. 3 चौक 12 3 5 15 बरोबर. वरती 15 5 75 होईल गुणिले 109 म्हणजे 1.09 भागिले किती होईल 4. 109 ला 75 ने 5 9 45 5 1 5 7 7 9 63 7 1 7 81 75 पॉइंट मध्ये 2 घर होते बघा. 5 9 45 5 1 5 0 7 9 63 7 1 7 5 4 3 7 6 5 11 7 1 8 81.75 ला 4 2 8 4 0 0 पॉइंट नंतर संख्या खाली घेतल्यामुळे 4 चौक 16 4 त्रिक 12
4 7 28 20.437 आणि पॉईंट नंतर तिसरं घर 5 किंवा 5 पेक्षा मोठं आहे. अशा पद्धतीने तुमचं उत्तर येईल 20.44. बरोबर आहे. मग तुम्हाला विचारताना फाइंड द एरिया ऑफ मायनर ॲज वेल ॲज मेजर सेगमेंट विचारलाय म्हणजे 7 पॉईंट. आता बघा मेजर हा झाला मायनर सेगमेंट. ठीक आहे. मायनर हेच गणित तुम्ही एरिया ऑफ सेक्टर काढा, एरिया ऑफ ट्रायंगल काढा, दोघांची सबट्रॅक्शन काढली तर हेच येईल. आता आपल्याला काढायचंय मेजर. काय एरिया ऑफ मेजर? एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनर सेगमेंट. म्हणजे आता एरिया ऑफ सर्कल काढा लागेल पाय आर स्क्वेअर. आर किती घेतली आपण? 15चा वर्ग. 15चा वर्ग 225. 314 ला 225 ने गुणा. 5 चौक 20, 5 आणि 2 7, 5 त्रिक 15, 2 चौक 8, 2 1 2 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 1 2 2 त्रिक 6, 0 8 आणि 7 15, 8 आणि 2 10, 5 15 आणि 1 16, 6 7 8 9 1 10, 70 650. पॉईंट नंतर 2 घर येतं सीएम स्क्वेअर. आणि मग हे सूत्र वापरायचं बघा. एरिया ऑफ सेगमेंट, एरिया ऑफ मेजर सेगमेंट फॉर्म्युला आहेच बघा इथं. बरोबर. एरिया ऑफ सर्कल आला 706.50 वजा 20.44. 706 पॉईंट आणि 20.44. 6 0 6 8 आणि 6. उत्तर येईल 686.06. ठीक आहे. दॅट इज द एरिया ऑफ मेजर सेगमेंट. या ठिकाणी आपला 7.4 संपलाय. आता राहिला प्रॉब्लेम सेट, प्रॅक्टिस सेट. तो आपण पुढच्या तासाला पाहू. धन्यवाद.